खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी काय करतात। मी अजितदादांना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या, काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा, लोकांसमोर येऊ द्या ना। दूध का दूध पाणी का पाणी, उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करताय। भावंड तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले, हे लोकात जाऊन जर आपण विचारलं तर हे कळेल। आणि खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं। आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काय प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर हे आपण बघूया ते काय प्रकरण आहे, त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील। पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही, त्याचं स्पष्टीकरण देतीलच, पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील। त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे, त्यात कदाचित दादांनी जाऊ नये। असं छोटा कार्यकर्ता म्हणून, अतिशय लहान कार्यकर्ता, कुटुंबाचा एक घटक म्हणून मी विनंती करेन। शिवतारेंचा फॉर्म अपक्ष म्हणून राहण्यासाठी पवार कुटुंबाने कोणी फोन केले, पवार कुटुंबाचा कोणाचा फोन केला आहे हे कुठं सिद्ध झालं आहे। अजितदादांना आश्चर्य वाटलं, त्यांना वाईट वाटलं। आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत? भाजपबरोबर आहेत, शिंदे गटाबरोबर आहेत। त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा, शिंदे साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा, आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं। मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहे, तेच लोक शिवतारेंना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला लावतात हे सुद्धा घडलं असावं। तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं। पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे? ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर बहुसंख्य राष्ट्रवादी ज्यावेळेस पोट पडली त्यावेळेस बहुसंख्य नेते दादांसोबत गेलेले आहेत। आता तुम्ही 3 लाखांनी निवडून येतील असं सांगताय, नेमकं त्याच्यात कशा पद्धतीचं लीड? गणित सोपं आहे, गेल्या वर्षी लीड ही कायम राहील, थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल। कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे आहेत ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहेत। ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली हे लोकांना पटलेलं नाही। त्यामुळे जे भाजपला मतदान होतं ते सुद्धा यंदा हे सुप्रियाताईला झालेलं आपल्या सर्वांना बघायला मिळेल। जिथं मायनस होतो तिथं सुद्धा आपण प्लस होऊ म्हणजे खडक वाचला हे वातावरण आहे। लोकात गेल्यानंतर हे कळतं, एसीमध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढं करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात। रामराजेंनी म्हाडाच्या बाबतीत जर निर्णय बदलला नाही तर राहुल कुल म्हणाले की आम्ही देखील दौंडमध्ये निर्णयाचे बदल केला जाईल। तो त्यांचा अंतर्गत विषय आहे। एक भाजपचे आहेत, एक अजितदादा मित्रमंडळाचे आहेत, तरी एकत्रित बसून तो विषय संपवावा, सोडावा। पण लोकांचंच मत भाजपच्या मित्रपक्षाच्या इतकं विरोधात गेलं आहे, त्यामुळे अनेक लोक नुसतं कारणं देतील, वाद दाखवतील, पण लोक जे पाहिजे तेच करतील। आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं कारण देत की का त्या भागामध्ये सुप्रियाताईला मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल। कंगना रनौतने कल प्रधानमंत्री मोदी की श्रीराम की तुलना की, कोणाशी? प्रभू श्रीराम की तुलना की। कुणी? कंगना रनौत। त्यांचे 1-2 पिक्चर बघितले, उनके 2-3 मूवीज़ देखे। एक्टर बहुत अच्छी है, वो सिर्फ एक्टिंग कर सकती है और राजनीति नहीं कर सकती। अगर उनको लोगों की भावना समझ में नहीं आती, उनके नेता को खुश करने के लिए उनकी तुलना अगर प्रभु श्री राम से वो करते हैं, उससे पता चलता है कि वो उनका जो विचार है कितना लो लेवल का है और बीजेपी का विचार इसी लेवल का है। तो अगर आप देखें, जब प्रभु रामचंद्र की प्राण प्रतिष्ठा हो रही थी, वहाँ पे जो गुरुजी है या जो पुजारी है उनको भी वहाँ पे अलाउड नहीं था। वहाँ पे सिर्फ मोदी जी अलाउड थे और उन्होंने मुकुट भी राम जी का हाथ में लेके अंदर गए थे। वहाँ पे इवेंट बहुत बड़ा हुआ, लेकिन वहाँ पे जो प्रत्यय प्रमाणे वहाँ पे जो चीज़ें होनी चाहिए थी वो नहीं हुई। तो भाजपा को क्या ज़्यादा पसंद है? तो एक्टिंग पसंद है। भाजपा को क्या ज़्यादा पसंद है? सिर्फ शोबाजी पसंद है। और जैसे इंडिया शाइनिंग के वक्त हुआ था, लोग भाजपा के खिलाफ गए थे, वही चीज़ इस वक्त होगी और इंडिया के बहुत सारे खासदार चुन के आएंगे।